लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते म्हणजे शेवटच्या टप्प्याचं मतदान जिथे होणार आहे ते म्हणजे मुंबईकडे. मुंबईकडे जर आपण पाहायला गेलं तर मग मराठी माणसाचं मतदान हे सर्वाधिक मानलं जातं आणि त्याच मराठी माणसाचा आवाज म्हणून ओळखला जाणारा मनसे पक्ष आणि त्याच पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर आज आपल्यासोबत आहेत. सर, NDTV मराठीमध्ये सर्वप्रथम म्हणजे आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणूक समन्वयकाची भूमिका आहे. काय सांगाल, कशाप्रकारे तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आता? नाही, खरं आता गुढीपाडव्याला सन्मान्य आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेबांनी ज्याला भारतीय जनता पक्ष आणि इतर महायुतीचा जो एक गठबंधन आहे त्याला सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान बनण्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी संपूर्णपणे विनाशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर पाठिंबा दिल्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 48 मतदारसंघ आहेत त्या 48 मतदारसंघाला समन्वयक नेमलेले आहेत आणि ते समन्वयक आज सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन समन्वय करून उमेदवाराचा आणि तिथल्या पक्षाचा लोकांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा आणि पक्षातील कार्यकर्त्यांचा समन्वय करून देण्याचं काम करत आहेत, जेणेकरून दोन्ही महायुतीमध्ये असणारे सगळे घटक पक्ष एकत्रितपणे मिळून काम करतील आणि निवडणूक जिंकायला सोपी जाईल. अशा प्रकारचं काम आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते काम त्यांचं प्रामाणिकपणे करतायत. मी त्या मुद्द्याकडे येणारच होते. खरं तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय दिला, तो म्हणजे महायुतीला समर्थन देण्याचं. खरं तर जर आपण पाहिलं तर मग आधी मोदींच्या विरोधातली भूमिका आणि एकाएकी मोदींच्या समर्थनातली भूमिका, कुठे ना कुठेतरी भूमिका बदललेली वाटते. आणि ती नेमकी भूमिका का बदलली गेली? की राज ठाकरे साहेब हे कधी भूमिका बदलत नाही. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक कोणत्या नेत्यांनी भूमिका बदललेल्या नाही, आणि त्या जर भूमिका बदललेल्या आहेत तर त्या कुठल्या देशहिताच्या भूमिका आहेत, कुठल्या महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत? त्यांनी त्यांच्या सवडीनुसार भूमिका बदललेल्या आहेत. आम्ही तशा नाही बदललेल्या आहेत. आम्ही देशाचं हित डोळ्यासमोर पाहूनच सगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर सांगतो मी. मनमोहन सिंग सरकार पंतप्रधान असताना मनमोहन सिंग साहेब असताना 2007ला त्यांनी भारत अमेरिका अणु करार केला होता आणि त्यावेळेला ते बिल लोकसभेत आणलं होतं. त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा दिला. 2010ला लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं विधानसभा आणि लोकसभेत म्हणून बिल आलं होतं. ते बिल यशस्वी झालं, पण त्याला आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर 2012ला परकीय थेट गुंतवणूक या देशात यावी म्हणून बिल आणलं, त्याला आम्ही पाठिंबा दिला. त्याला आम्ही हा विचार नाही तर केला की मनमोहन सिंग साहेब हे काँग्रेसचे पंतप्रधान आहेत, काँग्रेसच्या विचारसरणीने आमची विचारसरणी वेगळी आहे, आम्ही त्यांना पाठिंबा कसा द्यायचा, आम्ही विचार नाही केला. आम्ही देशहित डोळ्यासमोर ठेवून त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि ओपन पाठिंबा दिला, बंद दाराआड नाही. हे कृपया लक्षात ठेवा, ओपन पाठिंबा दिला. त्याच्यानंतर मोदी साहेबांची ज्यावेळेला साहेब गुजरातला गेले होते राज ठाकरे साहेब, तेव्हा तिथून आल्यानंतर त्यांनी या देशाचे चांगले पंतप्रधान मोदी साहेब होऊ शकतात अशा प्रकारची त्यांनी स्वतः अनाऊन्समेंट केली, बोलले. ते मला वाटते की देशामध्ये पहिलेच बोलणारे ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यानंतर मोदी साहेब देशामध्ये सगळीकडे गुजरात त्यात ठीक होता, पण त्याच्यानंतर देशामध्ये मोदी साहेबांचं नाव गेलं आणि नंतर मोदी साहेबांनी पंतप्रधान झालं. मग त्यांच्या गोव्याला त्यांचं काय संमेलन झालं, त्या संमेलनामध्ये मोदी साहेबांचं पंतप्रधान म्हणून नाव आलं, ती गोष्ट वेगळी. पण पहिलं कोणी सांगितलं होतं अनाऊन्समेंट? राज ठाकरे साहेबांनी. एक चांगला माणूस काहीतरी करू शकतो, ते गुजरातचं केले, ते इकडे देशाचं करू शकतो. म्हणजे देशहित डोळ्यासमोर ठेवून पाहिलं, आमचं हित नाही पाहिलं, पक्षाचं हित नाही पाहिलं, देशाच्या हितामध्येच महाराष्ट्राचं हित, इतर राज्यांचं हित आलं. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांनी नोटाबंदी केली तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. GST आली त्याला आम्ही विरोध केला. ज्या ज्या भूमिका आमच्या नेतृत्वाला चुकीच्या वाटल्या त्या भूमिकेला आम्ही विरोध केला. सर, आता या मतदारसंघाकडे येऊया. दक्षिण मुंबई मतदारसंघ ह्यामध्ये बहुतांश मराठी माणसं आहेत. त्यामुळे महायुतीला तुमचा उपयोग या मतदारसंघासाठी कशा प्रकारे होऊ शकतो? दक्षिण मुंबई हा मतदारसंघ संपूर्ण देशातील लोकांनी व्यापलेला मतदारसंघ आहे.
मराठी टक्का जास्त प्रमाणात आहे. ह्या मताशी मी सहमत आहे, कारण पूर्वीपासून प्राबल्य मराठी समाजाचं आहे, मराठी माणसांचं प्राबल्य आहे. आणि त्यामुळे आता लोक आणखीन वेगवेगळी प्रकारची लोक त्याच्यामध्ये नवीन नवीन घरं घेऊन यायला लागली. तरी पण या मतदारसंघामध्ये मराठी माणसं जो निर्णय घेतात त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून प्रत्येक पक्ष विचार करत असताना कुठलीही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते, ते हारण्यासाठी कोण लढतच नाही. आणि त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये आता नेमका कुठल्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर, काय 6 मतदारसंघ आहेत विधानसभेचे: कुलाबा, मुंबादेवी, मलबार, भायखळा, शिवडी, वर्ली. या 6 मतदारसंघामध्ये मराठी लोक खूप आहेत. इतर भाषिकी लोक आहेत खूप, पण मराठी लोक भरपूर आहेत ना. त्यामुळे विचार करत असताना तो विचार करावा लागतो, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. तुम्ही खरं तर दोनदा उभेही राहिलेला आहात. जर आपण पाहिलं तर मग गेल्या वर्षभरामध्ये किंवा काही महिन्यांपूर्वी या मतदारसंघामध्ये तुमचे बॅनर देखील मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले होते. कसं आहे, मी गेले कित्येक वर्ष या मतदारसंघात काम करतोय. माझ्या पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करतोय. ज्यावेळेला मी शिवसेनेत होतो त्यावेळेला मी प्रामाणिकपणे काम करत होतो. आमच्याकडे त्यावेळेला मोहन रावले साहेब आमचे खासदार होते, आज ते नाहीत, माझे मित्र होते जवळचे. त्यांना आम्ही निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न अख्ख्या मतदारसंघात केला होता. काय, आणि सातत्याने आम्ही मतदारसंघामध्ये संपर्कात असतो. बरं, मी कधीही जात, धर्म, प्रांत कधीही बघत नाही. माझ्याकडे आलेला कुठलाही माणूस आहे तो माझ्या कुटुंबातला आहे. मी देव पाहिलेला नाही, मी तो माझा देव आहे अशी समजून त्याची पूजा करतो आणि त्याची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी कामाला यश येतं, कधी कधी यश आहे, पण माझा प्रामाणिकपणे जो मी प्रयत्न करतो तो त्यांना दिसतो ना, की नांदगावकर साहेब आमच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मग ते सगळ्यात मी अभिमानाने सांगतो तुम्हाला, मी माझं मोठेपणा नाही सांगत. मी ज्या ज्या मतदारसंघात मी काम केलं त्या त्या मतदारसंघात मी माझ्या त्या मतदारसंघातल्या लोकांच्या घरातील चुलीपर्यंत जाऊ शकतो, एवढं लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. कारण माझे नेत्र साफ आहेत. पण ते हिंदू असोत, मुसलमान असोत, जैन असोत, बौद्ध असोत, कुठल्या जाती धर्माचा किंवा गुजराती असोत, एवढा विश्वास त्यांचा मी जिंकलेला आहे. म्हणून त्यांना वाटतं की बाळानंद आला तर आम्हाला बरं होईल. आता शेवटी मी त्याला काहीच करू शकत नाही. तर विश्वास होता, मात्र मनात हुरहुर होती की जर आपण लोकसभेला उभे राहिलो असतो तर जिंकून, असं इच्छा होती, व्यक्त केली होती पक्षश्रेष्ठींसमोर. इथे विषय असतो की ज्याला तुम्ही एका पक्षाची विचारधारा घेऊन जाता त्यावेळेला त्या पक्षाच्या विचारधारेसोबत राहावं लागतं. मी असा मानणारा माणूस आहे. पक्षाचा नेता हाच माझा विचार आहे, पक्षाचा नेता हीच माझी दिशा आहे, पक्षाचा नेता हेच माझं धोरण आहे. हे मानणाऱ्यातला एक मी कार्यकर्ता आहे. माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं आयुष्य गेलं, आदेश ऐकत ऐकत. पक्ष नेतृत्वाने आता ठरवलं की आपण ही निवडणूक लढवायची नाही, तर नाही लढवायची. इथे माझ्या इच्छेचा प्रश्न येत नाही. माझ्या एकट्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी देश हित लांब ठेवू शकत नाही, महाराष्ट्राचं हित लांब ठेवू शकत नाही, पक्षाचं हित लांब ठेवू शकत नाही. कार्यकर्त्यांना काय मिळालं पाहिजेत, कार्यकर्ता कसा मोठा गेला पाहिजे, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे यायचा असतो. तो सगळा विचार केल्यानंतर दूरदृष्टी ठेवूनच, कारण राज ठाकरे हे व्हिजन असणारं नेतृत्व आहे. व्हिजनरी आहेत ते, क्रिएटर आहेत ते, क्रिएशनवाले आहेत ते, एक्झिक्युटर आहेत चांगले, एक्झिक्युशन ते चांगले करू शकतात, ते ऑपरेटर चांगले, ते ऑपरेशन चांगले करू शकतात. हे तुम्ही लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या, त्या 4 गोष्टी, तर राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. त्यात बाळा नांदगावकरला बंदूक असायचं कारण नाही. ते नेहमी असं म्हणतात, जो मन का हो वो अच्छा हो. हे राज ठाकरे साहेब बोलतात, जो मन का ना हो वो उससे भी अच्छा हो. कदाचित याच्यापेक्षा चांगलं माझ्या नशिबात काहीतरी असेल. मला आजही आठवते, माननीय बाळासाहेब मला महापौर बनवणार होते. त्याला बाळासाहेबांना बोलले होते, बाळासाहेब मला महापौर बनवलं, तुम्ही मंत्री बनवणार नाहीत. तो हसायला लागले. बाळासाहेब मला बोलले, मग तुला मी महापौर पण नाही बनवणार आणि मंत्री पण नाही बनवणार. मी बोललो, चालेल साहेब, मी आपला सैनिक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण काय झालं, मला माझ्या बाळासाहेबांनी राज्याचा गृह राज्यमंत्री बनवलं.
कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळणार असेल. आणि आम्हाला मोदी साहेब हे खंबीर नेतृत्व आहे, स्थिर सरकार देणारं नेतृत्व आहे. मग आता स्थिर सरकार पाहिजे, खिचडी सरकार पाहिजे, ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जो एक माणूस विकास करायला निघालेला आहे त्या माणसाला मदत करायला पाहिजे. मला मान्य आहे की सगळ्याच गोष्टी एकदम नाही होत, हळूहळू एक एक गोष्टी होतील. आम्हाला वाटतं ताबडतोब सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. 65 वर्ष काँग्रेसची गेली, काय मिळालं? साधं मी इंदिरा गांधींचा खूप मोठा भक्त माणूस आहे, तरी पण इंदिरा गांधींनी, स्वर्गीय इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. काय गरिबी हटली? आजही देशातल्या 82 ते 85 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत वाटावं लागते 65 वर्षानंतर. तर एकदम गोष्टी होत नाही, हळूहळू हळूहळू होतील. तो विश्वास आहे राज ठाकरे साहेबांना की हे करतील. आणि म्हणून ते खंबीर नेतृत्व, विकास करणारं नेतृत्व, या देशाला स्थैर्य देणारं नेतृत्व, जगामध्ये आपल्या देशाचा सन्मान वाढवणारं नेतृत्व, येणाऱ्या काळामध्ये आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करणारं नेतृत्व त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. लोकसभा नाही, मात्र आता विधानसभेची तयारी जोरदार सुरू आहे मनसे पक्षाची. काही नावं चर्चेला येऊ, म्हणजे तुमचीही वर्णी लागू शकते का, असं काही संकेत मिळत आहेत? विधानसभेचं आज तरी आमच्याकडे चर्चा झालेली नाही, पण त्या दिवसाच्याच मिटिंगमध्ये गुढीपाडव्याला साहेबांनी सांगितलेलं आहे, लोकसभेला तर काम भरपूर करा पण विधानसभेच्या तयारीला लागा, असं आदेश त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता लोक ह्या लोकसभेचा प्रचार करता करता विधानसभेची तयारी करतील. आणि तसं अजून काही आम्ही नावं काढलेली नाहीत, अजून ठरवलेली नाहीत, पण काही चेहरे आमच्या डोळ्यासमोर आहेत. पाहू पुढं कसं करायचं ते, त्याचा निर्णय साहेब घेतील. त्यांच्या डोळ्यासमोर नक्कीच ते महाराष्ट्रातले प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतात. चांगले कार्यकर्ते कोण, वाईट कार्यकर्ते कोण, सगळ्यांना माहिती आहे. त्यांना चांगलं माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी काही लोक हेरले असतील, कदाचित मलाही हेरला असेल तर मलाही सांगू शकतात. हा त्यांचा विषय आहे तो. त्याच्यामुळे मी त्या विषयामध्ये, कारण तो त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये मी जाऊ इच्छित नाही, तो जाणं पण उचित नाही. सर, तुम्ही शिवसेनेत देखील होतात. जर आपण पाहिलं तर मग गेल्या 5 वर्षामध्ये राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचे तुम्ही देखील साक्षीदार होतात. शिवसेनेचं जे नाव आणि चिन्ह होतं धनुष्यबाण, ते हिरावून घेतलं. जी बाळासाहेबांची शिवसेना होती ते त्यांच्यापासून दूर गेलं. काय भावना होती एक शिवसैनिक म्हणून त्या क्षणी तुमच्या मनात काय वाटलं नाही, नेमकं? कसं आहे, कुठलीही गोष्ट ज्या पक्षात मी लहानाचा मोठं झाला, माझा कूळ आणि मूळ तेच पक्षाचं आहे. ज्या पक्षाच्या चिन्हावरती मी 4 वेळा निवडणूक लढवल्यात आणि 4 वेळा मी निवडून आलेलो आहे, ते चिन्ह जर हल्लं तर त्याचं दुःख होणारच ना. पण तो आमच्या हातातला विषय नव्हता का, ती लढाई न्यायालयीन होती, ती लढाई आयोगाकडची होती, इलेक्शन कमिशनकडची. त्याच्यामुळे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार, मनाला दुःख जरी असलं तरी काहीच करू शकत नव्हतं. त्याच्यामुळे आनंद आहे, आता काय जे आहे झाले ते झाले, पण त्यावेळेला मला दुःख झालं होतं, एवढं मात्र नक्की. उद्धव ठाकरेंचं जे नवीन चिन्ह आहे मशाल, आणि त्यांनी नुकतंच त्यांच्या मशाल चिन्हाचं गाणं जे आहे ते प्रदर्शित केलं आहे. मात्र आयोगाने असं सांगितलेलं आहे की मशाल हे नाव आणि जय भवानी हे जे शब्द आहेत ते त्या गाण्यातून काढले गेले पाहिजेत. योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं तशी काही आवश्यकता वाटत नाही. काय मशाल नाव आणि चिन्ह, ते जय भवानी जय शिवाजी आमची स्फूर्तीस्थान आहे. ते स्फूर्तीस्थान हे आमचा रोम त्याच्यातून बाहेर पडतो. त्याच्यामुळे मला काही ते योग्य वाटत नाही. पण आता काही कोड ऑफ कंडक्ट असेल ते माहिती नाही मला. त्यासोबत जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत लोकसभेच्या, अनेक गौप्यस्फोट बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंनी काल एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करू आणि आम्ही दिल्लीत जाऊ. काय वाटतं त्यांच्या ह्या वक्तव्याकडे कितपत खरं असावं? आता खरं खोटं या विषयात काही मी जात नाही. त्याचं कारण असं की बंद दाराआड झालेल्या चर्चा, याला कोण मायबाप नाही. तुम्ही आणि मी दोघेच बोलणार जर एकमेकांशी सोबत असू बंद दाराआड, तर तुम्ही काय बोलले तुम्हाला माहिती, मी काय बोललो ते मला माहिती. आणि आता तो गौप्यस्फोट करून त्याचा फायदा काय होणार? एक. नंबर 2, मला असं वाटतं की बाळानंदगौर असो की आपण कोणी असो, त्यांनी अनुभव घेण्याची गरज असते. शेवटी अनुभव घेत माणूस पुढे जात असतो. एकदम एखाद्याला खुर्चीवर बसवलं ती अडचण पण मोठी होती. पण त्यांच्यापर्यंत ते आता कामं करतायत, चालू आहे त्यांचं कामं. त्याच्यात त्यांची जर इंटरनल काय बोलणं झाली असेल तर मला कल्पना नाही.
हा झाला ठाकरेंचा मुद्दा. पवारांच्या मुद्द्यावर येऊया. शरद पवार यांच्या देखील पक्षाचं तेच झालं. मूळ चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते त्यांच्यापासून लांब गेलं. कोण सरस वाटतं नेमकं? अजित पवार सरस वाटतात की शरद पवार नाही, हे सरस आता मी वाटतात? सांगू शकत नाही. त्याचं कारण असं की शेवटी कसं आहे की लोक हा सार्वभौम निर्णय घेतात. राज ठाकरे काय किंवा अजित पवार काय, राज ठाकरे साहेब बाळासाहेबांच्या सानिध्यात लहानाचे मोठे झाले आणि मोठे झाले. दादा अजित दादा हे सुद्धा पवार साहेबांच्या सानिध्यात दोन मोठे झालेले आहेत. आता हा विषय थोडा टेक्निकल आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होत आहे? मोदी साहेब पुन्हा एकदा निवडून येत आहेत का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.